गुरुपौर्णिमा आणि व्यास. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वर्षभरात एकूण 12 पौर्णिमा येतात. चैत्र महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती पौर्णिमा. वैशाखात येणारी पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमा होय. आषाढात येणारी पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. श्रावणात येणारी म्हणजेच नारळी पौर्णिमा. भाद्रपदातील पौर्णिमेला पितृपक्षाची सुरुवात होत असते. आश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच कोजागिर पौर्णिमा. कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमा. मार्गशीर्ष महिन्यातील दत्त जयंती पौर्णिमा. पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्र सुरू करणारी पौर्णिमा. माघ महिन्यातील पौर्णिमेला आपण तीर्थस्नानाची सुरुवात करतो आणि त्याला महत्त्व देतो. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला आपण होळी साजरी करतो. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी व्यासांचा जन्म झालेला आहे. महर्षी व्यास हे ज्ञानाचा अथांग सागर होत. पूर्ण विश्वाचं ज्ञान व्यासरूपी पावन झाले आहे असे म्हटले जाते. प्रत्येक ज्ञानाचा उगम हा व्यास मार्गाने झाला आहे. वेद सर्वत्र एकत्र होते आणि वेदांची विभागणी 4 विभागात केली. यासाठी सक्रिय ज्ञान म्हणजे व्यास होत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद याची विभागणी व्यासांनीच केली. व्यासांनी महाभारताची रचना केली. 18 पुराणांची रचना केली. ब्रह्मसूत्राची ही रचना व्यासांनीच केली. त्याचबरोबर भगवद्गीतेत श्रीकृष्णाचे वर्णन ज्ञानरूपी पावन झाले तेही व्यासांनीच. यामुळे गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा याचे महत्त्व दिले आहे. धन्यवाद.